कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची धडक। माजी आमदार श्री मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विचारला अधिकाऱ्यांना जाब। उरण तालुक्यामध्ये व शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। याबाबत कल्पना देऊनही ठोस उपाययोजना होत नाही। याच्या निषेधार्थ उरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार श्री मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज वीज कार्यालयावर धडक देत जाब विचारला। यावेळी शिवसेना पदाधिकारी व वीज अधिकारी यांच्यात चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे अधिकारी वर्गाने मान्य केले। उरण परिसरात विजेचा लपंडाव व कर्मचारी वर्गाचा माजोरपणा याचा त्रास येथील जनतेला सहन करावा लागत होता। मात्र वीज बिल भरमसाठ येत आहे। त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही वीज मंडळाचे अधिकारी वर्ग दखल घेत नव्हते। त्यामुळे जनतेत वीज अधिकाऱ्यां वर्गाविरुद्ध संतापाची लाट पसरली होती। याची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेत रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण वीज कार्यालयावर धडक देत त्याचा जाब विचारण्यात आला। यावेळी उरण तालुक्यातील यार्ड व इतर आर्थिक लागेबांधे असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा आरोप करीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी अधिकारी वर्गांवर करण्यात आला। तसेच पाऊस न पडताही दिवसांदिवस अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे व इतर विषयांमध्ये माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, गटनेते गणेश शिंदे, माजी शहर प्रमुख महेंद्र पाटील व पदाधिकारी यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरून हा गलथानपणा निदर्शनास आणून दिला। यावेळी पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व उरण उपविभागीय अधिकारी विजय सोनावळे यांनी आपण यामध्ये जातीने लक्ष घालून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिले। या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, माजी शहर प्रमुख महेंद्र पाटील, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खार पाटील, उरण। वैयक्तिक आम्ही व्यक्तीला पण बोलत नाही। एमएससीबीला वॉर्निंग आहे, तुम्हाला रेट करायचे असेल तुम्ही दिवसा करा, रात्री जर रेट केले तर तुमच्यावर जर काय स्थानिकांनी त्या ग्रामस्थांनी काय जर केला, जर केस तुम्ही पोलिसांना केलीत, आम्ही पोलिसांना अखंड सगळं गाव येतील, सगळे गाव येतील एवढं आम्ही सांगतो। ठीक आहे, आम्ही देत नाही। मी स्वतः उरण तालुक्यातला मी मोठा कंझ्युमर आहे ना, कंझ्युमर मोठा म्हणजे माझे स्वतःचे दोन पैसे झाले। तुम्ही स्वतः आलो होतो बैठकीला, काय केलं त्याच्यानंतर? तुम्ही सगळं 3 दिवसांना लाईट सुरळीत होईल, काय केलं तुम्ही? दररोजची लाईट जातोय सर, कसं 4 तास। तसं नाही सर, वायरमन देतात ना, त्या वायरमनला पोलावर चढता येत नाही। अहो साहेब, तुम्हाला तो चुकीची माहिती देतात, त्यांनी सांगावं जो निधी आलेला आहे, जवळजवळ किती निधी आलाय आपल्याला उरण तालुक्यासाठी? कोट्यावधीचा निधी आला। काय कामं केली हो तुम्ही त्याच्यातून? ठेकेदारांचं कमिशन देऊन फक्त ठेके दिलेत त्यांना, आणि कामं आपण नाही, कुठल्या काम केलंच नाही। तुम्हाला काय निधीतून ते कामं काय केली तुम्ही सांगा साहेब? आता पत्रकार त्यांच्या समोर सांगा, तुम्हाला या वर्षामध्ये किती निधी प्राप्त झाला महाराष्ट्र सरकारला, त्यातून काय कामं केली तुम्ही आता साहेब सांगा, काल आणि कोण ठेकेदार आहे? किती करोडचा ठेका त्याला दिलाय? काल तुम्ही सकाळी